सर्वांना ड्रीम अचीव रिअलिटी मध्ये मी सचिन वाळंज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ठाण्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे, पण थोडीशी जवळ हवे। जवळ म्हणजे तरी किती? पाळकुम नको, कोळशेत नको, माझिवडा, वर्तकनगर नको। जर मी तुम्हाला देतोय स्टेशनच्या एकदम बाजूला तर विश्वास बसतोय? नाही ना? चला दाखवतो एकदा तुम्हाला, या। तुम्ही आता बघू शकता मी एक्झॅक्ट लोकेशनला आहे। तुम्ही प्रोजेक्ट आता बघितलात, G+8 चा प्रोजेक्ट आहे। अख्ख्या ठाणा स्टेशन मध्ये बरेचसे असे प्रोजेक्ट चालू आहेत, पण त्यांना कुठेही पार्किंगची सुविधा नाहीये। आपल्या या प्रोजेक्ट वरती G+3 ची पार्किंग दिलेली आहे आणि त्याच्यावरती सगळा प्रोजेक्ट असणार आहे। जास्त अम्युनिटीज प्रोजेक्ट वरती नाहीये, त्यामुळे लो मेंटेनन्स असणार आहे। मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो की ठाण्यामध्ये पार्किंगची सुविधा जास्त नाहीये कुठल्याही प्रोजेक्टला, पण तुम्ही इकडे बघा, हा आपला बेसमेंट असणार आहे बिल्डिंगचा। ह्याच्यावरती आणखी 2 फ्लोअर असणार आहे पार्किंग आपली। त्याच्यामुळे आता जे रेट मी तुम्हाला सांगणार आहे ते ऑल इन्क्लुझिव्ह पार्किंग सकटच रेट सांगणार आहे। कॉन्फिगरेशनच्या बाबतीत जर बघायला गेलो तर 1 RK, 1 BHK आणि 2 BHK असे 3 कॉन्फिगरेशन असणार आहे। स्टेशनच्या जवळ असल्यामुळे 2 BHK ऑलमोस्ट सेल झालेले आहे, कारण प्रोजेक्ट स्टेशनच्या वॉकिंग डिस्टन्स मध्ये असल्यामुळे सगळं 2 BHK ऑलमोस्ट सेल झालेले आहे। फक्त 1 RK आणि 1 BHK फ्लॅट शिल्लक आहेत। तर 1 RK चं कॉन्फिगरेशन तुम्ही बघायला गेलं तर 250 स्क्वेअर फूट पासून इकडे 1 RK चालू आहे। प्राइसिंग बघायला गेलं तर 74 ची कोटिंग केलेली आहे, पण मी तुम्हाला माझ्याकडनं प्राइसिंग देतोय की जर तुम्ही माझ्या ह्या चॅनल थ्रू आलात तर 65 पर्यंत मी तुम्हाला 1 RK देऊ शकतो। त्याच्यामध्येही काही मान सन्मान करता आला तो पण आपण करू शकतो। 1 BHK चे जर आपण प्राइसिंग बघायला गेलो तर 450 प्लस इथे कार्पेट अवेलेबल आहे। त्याची प्राइसिंग बिल्डरनी 93 lakhs ची कोटिंग केलेली आहे। आपलं स्वप्न असतं की ठाणा स्टेशनला घर घ्यावं। हे स्वप्न जर तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर आजच आम्हाला फोन करा आणि ठाणा स्टेशन पासून फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती आपला हा प्रोजेक्ट असणार आहे। व्हिजिट करा, मी तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट करून देईन। धन्यवाद।